हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। बटाट्याचे फ्रेंच फ्राईज तुम्ही खाल्ले असतीलच, पण एकदा हे बटाट्याचे स्टिक्स आहेत हे ट्राय करून बघा। करायला सोपे आणि चवीला एकदम मस्त। तर बघा, इथं मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि खिसून घेतलेले आहेत। तुम्ही मॅश करूनही घेऊ शकता, पण खिसून रिझल्ट चांगले येतात। परत बघा, इथं मी अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे, 1 चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा तिखट पूड आणि चवीपुरतं मीठ। तर बघा, आपण हे सगळे जे पावडर आहे हे सगळं आपण आधी बटाट्याच्या खिसामध्ये घालून देऊयात आणि व्यवस्थित आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे। कॉर्नफ्लॉवर इथं मी अर्धी वाटी घेतलेली आहे, पण जर तुमचे बटाटे थोडेसे पातळसर असे उकडले गेलेले असतील तर कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण जास्त लागू शकतं, नाहीतर काय होईल, तेलामध्ये हे पीठ विरघळू शकतं। ठीक आहे, बघा गोळा आपला तयार झालेला आहे। हा थोडासा चिकट लागतोय आता हाताला, पण थोड्या वेळानं हा अजिबात चिकट लागणार नाही। तर बघा, आता हात धुवून घेऊयात आणि आता आपण एक प्लास्टिकच्या पेपरमध्ये मगाशीचा जो गोळा आपण तयार केलता तो याच्यावरती व्यवस्थित पसरून घेऊया। बघा, मी हातानेच आधी थोडासा असा गोलासर करून घेतलेला आहे आणि आता आपण लाटण्याच्या मदतीनं हे आपण लाटून घेणार आहोत। प्लास्टिकचा पेपर हवा आहे, कारण की लाटण्याला हे पीठ चिटकू शकतं। बघा, आता आपण लाटून घेऊयात। आपल्या बोटा इतपत जाड आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। बघा, इतपत मी लाटून घेतलेलं आहे। आता 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये आपण हे ठेवून देऊयात। फ्रीजमध्ये ठेवून 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपल्याला याचे उभे काप करायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचे असे स्टिक्स साईजला कोणता तुम्हाला हवा आहे तसं कट करून घेऊ शकता। तर बघा, आपले हे पोटॅटोचे स्टिक्स तळण्यासाठी रेडी आहेत। हे तुम्ही असंच फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता 1 ते 2 आठवडे आणि हवं तेव्हा तुम्ही तळू शकता। तर बघा, आता आपण हे स्टिक्स तळून घेऊयात। अगदी कडकडीत असं तेल गरम करायचं आहे आणि हे स्टिक्स याच्यामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत। बघा, मीडियम फ्लेमवर आपल्याला हे स्टिक्स तळून घ्यायचे आहेत। सगळे स्टिक्स मी तेलामध्ये टाकलेले आहेत आणि बघा, 1-2च मिनिटात हे स्टिक्स तळून वरती आलेले आहेत। आपल्याला थोडे ब्राऊन होईपर्यंत आणि या झाऱ्याला क्रिस्पी लागेपर्यंत आपल्याला हे स्टिक्स करायचे आहेत। एक 5 मिनिटाचा वेळ जातो, व्यवस्थित स्टिक्स आपले तळून तयार होतात। तर बघा, असे हे आपले पोटॅटो स्टिक्स तयार झालेले आहेत। आणखी 1 मिनिटासाठी आपण हे तेलामध्ये तळून घेऊयात। आता आपण हे टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात। बघा, आपले पोटॅटो स्टिक्स रेडी आहेत। मी तुम्हाला दाखवते हे किती क्रिस्पी झालेले आहेत। एक पीस खाऊन दाखवते। तर बघितलं फ्रेंड्स, किती झटपट आणि एकदम मस्त क्रिस्पी असे आपले बटाट्याचे स्टिक्स रेडी आहेत। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।